दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या विचारांचे व राजकीय वारसदार म्हणून माढा लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी केलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी अखेर या निवडणुकीतून माघार घेतली आहे। माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरूनच अर्ज दाखल केला होता आणि कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरूनच माघार घेतोय, परंतु सध्या कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही असंही ते म्हणाले। परवाच्या दिवशी सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो उमेदवारी अर्ज दाखल केला होता। माढा मतदारसंघात माझी पूर्वी भूमिका तीच होती आणि आजही भूमिका तीच आहे की या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाची 2 लाख मतं आहेत आणि खरं तर माढा लोकसभा मतदारसंघ हा डॉक्टर अनिकेत देशमुखांनी लढवायचा असं कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं, परंतु अचानक अनिकेत देशमुखांनी पवारसाहेबांची मध्यस्थी झाल्यानंतर माघार घेतली आणि आमच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे आम्ही अर्ज भरलेला होता आणि यामध्ये उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खरं तर आम्ही वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर जे अपक्ष उमेदवार काही आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केल्या, त्यांच्याकडून पाठिंबा मिळण्याची आशा होती, परंतु वंचित बहुजन आघाडीनं ऑलरेडी उमेदवार दिलेला होता, त्यामुळे त्यांना पाठिंबा देणं शक्य नव्हतं आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून कार्यकर्त्यांबरोबर सगळ्या चर्चा झाल्या। निवडणूक लढवली तर काय होईल आणि निवडणुकीसाठी लढवण्यासाठी वेळ अपुरा आहे, फक्त सांगोल तालुक्याच्या एका मतदारसंघावर ही निवडणूक होऊ शकत नाही असे परिस्थिती निर्माण झाल्यामुळं या कार्यकर्त्यांनी काल बैठक घेतली आणि निर्णय घेतला की या निवडणुकीमध्ये आपण उभा राहिल्यानं जे बहुजन समाजाचे उमेदवार आहेत त्यामध्ये फूट पडणार आहे आणि नको त्या उमेदवारांना फायदा होण्याची शक्यता आहे, त्यामुळं आपण या निवडणुकीतून माघार घेण्याचा कार्यकर्त्यांनी सांगितलं। खरं तर दोन्ही बाजूनी आम्हाला चर्चेसाठी निमंत्रण होतं, परंतु आम्ही दोन्ही बाजूला चर्चेला जाण्याचं टाळलं आहे, कारण आम्ही परवा दिवशी सांगितलं होतं की आम्हाला चर्चा कोणाबरोबर करायची नाही, त्याप्रमाणे आम्ही कोणाबरोबर चर्चा केली आहे। कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं अर्ज भरायला, त्याप्रमाणे अर्ज भरला। कार्यकर्त्यांनीच सांगितलं की आता उमेदवारी अर्ज माघारी घ्या, आपण या निवडणुकीमध्ये जेवढ्या ताकदीनं उतरणं गरजेचं होतं तेवढ्या ताकदीनं आपण उतरू शकत नाही, बाहेरच्या तालुक्यामध्ये पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळू शकत नाही असं जाणवल्यामुळं आम्ही उमेदवारी अर्ज पाठिंबा कोणाला राहील, महाविकास आघाडी किंवा महायुती? आजच्या परिस्थितीमध्ये तर कोणाला पाठिंबा दिलेला नाही, परंतु शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याची एकूणच भावना व्यक्तिशः म्हटलं तर महाविकास आघाडीने शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यावर अन्याय केला आहे अशीच एकंदरीत चर्चेतून जाणवत होतं, परंतु शेवटी कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका आहेत, प्रत्येकाच्या कार्यकर्ते वेगवेगळे आहेत, नेते मंडळी वेगवेगळे आहेत, सगळ्यांचं नेत्यांचं एकमत झालेलं नाही, त्यामुळं आज शेतकरी कामगार पक्षामध्ये एका बाजूनं एकमत झालेलं दिसून येत नाही, त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये याची चर्चा होईल। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।